नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शांति पृथ्वी शांति रापा शांति रोगदया शांति वनस्पतया शांति विश्वे देवाः शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांति अक्षरां समर्पयामि। ठीक है वो किले के अंदर मीरा जी का मंदिर है और मीरा जी के मंदिर के अंदर कोने में एक छतरी के अंदर संत रविदास जी के दो खड़ाव रखी हुई है। एक बार मीरा जी ने उनको बुलाया कि प्रभु आइए, मेरे यहाँ 700-800 संतानें वाले उनको भोजन कर रहे हूं, आप भी आएंगे तो मेरा जीवन अच्छा चरितार्थ हो जाएगा। रविदास जी चले गए। जैसी छुआछूत थी, जात पात थे, उसके अगेंस्ट ही रविदास जी लड़ रहे थे। जब रविदास जी पहुंचे तो सबने कहा कि हम इनके साथ नहीं खाएंगे, और रविदास जी समझ गए। खासदार यशवंत कुमार गौतम जी खास दिल्लीवरून या कार्यक्रमात आलेले आहेत, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि महाराष्ट्र भाजपच्या महामंत्री आणि त्यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं ते आमदार माधवीताई नाईक यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि ज्यांच्या नेतृत्वाचा पूर्ण कार्यक्रम झाला ते आमदार नारायण कुजे यांचेही मी विशेष आभार या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित बाबूजी कराड साहेब, आमदार बबनराव लोणीकर साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संतोष डांगे साहेब, आमदार सुभाष शिरसाट साहेब, तसेच राम सातपुते, राहुल लोणीकर, महापौर समीर राजूरकर, शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष किशोर चितोळे, सर्व संत महात्मे महाजन आणि सर्व सन्माननीय भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अनुसूचित जाती वर्गाचे माझे सर्व सहकारी यांची मी हार्दिक धन्यवाद करतो। आणि या ठिकाणी अध्यक्षांना हे खात्री देतो की हा जो कलश आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू अशी मी खात्री या ठिकाणी करतो। आणि शेवटी संत रविदास महाराजांचे मन चंगा तो कटे तुले गंगा हे पवित्र वाक्य बोलून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय रविदास। सर्व भारतभरात उत्साहाने साजरी होत आहे व सर्व समाजाला माझ्याकडून व माझ्या भारतीय जनता पार्टीकडून सर्वांना संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीने संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी वाराणसीमधून त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये तिथली पवित्र माती देऊन तिथे कलश वितरणाचा कार्यक्रम केला होता। आणि आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातले आमचे सगळे जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून आम्ही तोच कलश सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आज पाठवलाय। आणि तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या मंडळामध्ये तो कलश जाणार आहे आणि तिथून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या कलशाच्या मार्फत आणि या कार्यक्रमाच्या मार्फत संत रोहिदास महाराजांचे जे
पवित्र विचार होते, समरसता, समता, बंधुता, न्याय हे त्यांचे जे विचार होते हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील ह्याच्याबद्दल हा कार्यक्रम आम्ही केला. या निमित्त समाजाला काय आव्हान करतात? या निमित्त समाजाला सांगेन की संत महाराजांची जी शिकवण होती, समरसता, समानता, बंधुता, न्याय, ही शिकवण 650 वर्षापूर्वी त्यांनी दिली होती. आणि आज आपण बघत आहात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे स्वातंत्र्य, समता, न्याय हे जे मूल्य घेतलेले आहेत ह्याची पेरणी कुठेतरी संत रविदास महाराजांनी 650व्या वर्षी केली होती. आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेली शिकवण ही आपण स्वतः आपल्या आचरणात आणली पाहिजे. आणि आपली येणारी जी पिढी आहे, आपण बघत आहात की सध्या जे काही ग्लोबलायझेशन चालू आहे त्याच्यामुळे आपली येणारी पिढी ही भरकटू शकते, तर ती भरकटू नये ह्या निमित्ताने आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशातले महापुरुषांचे ज्ञान आपण पुढच्या पिढीला द्यावे. तर याच निमित्ताने मी आवाहन करतो सगळ्यांना की संत रविदास महाराजांचे जे विचार आहेत हे आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे. धन्यवाद. पद्धत काय असणार आणि किती दिवस हे चालणार? हा आमचा जो कार्यक्रम आहे समरसता संकल्प अभियान, हा जुलै ते फेब्रुवारी 20 इथपर्यंत चालणार, 6 महिन्याचा पूर्ण कार्यक्रम आहे आमचा. ह्याच्यामध्ये आम्ही विविध सामाजिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम घेणार आहोत. कलश वितरणाची पद्धत काय असणार जिल्हा? कलश वितरण म्हणजे हा कलश आता आम्ही पूर्ण मंडळापर्यंत घेऊन जाणार आहे. तिथून तो तिथले काही मंदिरं असतील किंवा काही संतांचे मठ असतील, अजून काही समाज मंदिर असतील, हा तिथे घेऊन जाणार आहे. किंवा अजून कुठल्या वस्त्या असतील त्या वस्त्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि अखेरीस हा कलश आम्ही नंतर विसर्जित करणार आहे. धन्यवाद.